नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दात पाडून नॉमिनेट करण्याचा टास्क बिग बॉसने दिला होता. या टास्क अंतर्गत एकूण 6 सदस्यांचे दात पाडून त्यांना या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट करण्यात आलं. तर ही नॉमिनेशन प्रक्रिया कशी पार पडली, कोण सदस्य नॉमिनेट झाले आणि यापैकी कोण आहे स्ट्रॉंग, कोण आहे वीक, कोणाला नॉमिनेट करायला पाहिजेत होतं, या सगळ्यावर आज आपण बोलणार आहोत. पण मला ना महत्वाचं बोलायचं आहे ते म्हणजे भाऊचा धक्का संपल्यानंतर राकेशची जी जुनी टीम होती, त्याच्यातील काही सदस्यांनी 2 ग्रुप केले. एक करण आणि प्राजक्ताचा ग्रुप आणि त्यानंतर दीपाली आणि राकेशचा ग्रुप. यांचा मूळ हेतू होता तो म्हणजे टोळी टीमला हरवणे, त्यांना खाली पाडणे. फार म्हणजे एवढी प्लॅनिंग, प्लॅटिंग करत होती, की आपण टोळी टीमला अशा प्रकारे हरवायचं, तशा प्रकारे हरवायचं. पण हे जे कागदी घोडे होते ना, ते कागदावरतीच राहून गेले. आज प्रत्यक्षपणे जेव्हा संधी होती, तेव्हा मात्र त्यांना या संधीचं सोनं करता आलं नाही. टोळी टीम यावेळी नॉमिनेशनमधून अख्खीच्या अख्खी सेफ झाली. खरं तर टोळी टीमसाठी टाळी, टोळीसाठी टाळी असं सांगायला हरकत नाही. काय जबरदस्त गेम खेळला त्याने आणि आपली अख्खीच्या अख्खी टोळी म्हणजे चारीच्या चारी सदस्य या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत सेफ झाले. कुठे गेला तो मास्टर माइंड करण? स्वतःला मास्टर माइंड किताब देणारा आणि स्वतःचीच पाठ थोपटणारा करण गेला कुठे? कॅप्टन्सी मिळवायची आहे त्याला, पण नॉमिनेशन पासून सेफ व्हायचं नाहीये. अरे नॉमिनेशन तू बिग बॉसच्या घरातच नसेल तर ती कॅप्टन्सी करणार काय तू? कॅप्टन्सीची डील करत बसलाय. अरे पण आपले एक एक सदस्य नॉमिनेट होत चालले, त्याचं त्याला काही नाही. आणि हा स्वतःला मास्टर माइंड समजतोय. आपले एक एक सदस्य नॉमिनेट होत चाललेत आणि हा आपल्या कॅप्टन्सीला घेऊन बसलाय. या सगळ्यावरती आज आपण बोलणार आहोत. प्राजक्ताचं डोकंही तेवढंच आणि त्या करणचंही डोकं तेवढंच. आज राकेशने बिग बॉसच्या नियमाचं मोठं उल्लंघन केलं. त्यांनी जो काही गळ्यात जो काही फोटो दिला होता तो अक्षरशः फाडून टाकला. मला ना त्या राकेशमध्ये अजिबात स्पोर्ट्समॅन स्पिरिट दिसत नाही. मला वाटलं होतं की स्ट्रॉंग कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये आहे, परंतु त्याच्यामध्ये अजिबात स्पोर्ट्समॅन स्पिरिट नाही. याबद्दल पण आज बोलणार आहोत. तर बघूया नॉमिनेशन प्रक्रिया कशी पार पडली आणि त्यानंतर कुठला सदस्य वीक आहे, कुठला स्ट्रॉंग आहे आणि कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर. आणि मित्रांनो, आज अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बिग बॉसच्या घरामध्ये घडला. तो म्हणजे पुन्हा एकदा रुचिता वर्सेस दीपाली असा सामना पाहायला मिळाला आणि याच्यामध्ये बरेच अपशब्द वापरले. खरं तर ते वापरायला नको होते. आणि इथे आहे ना, बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांनी त्यांना थोडंसं रोखणं अपेक्षित होतं आणि हे सगळं त्यांनी कॉमेडीच्या रूपात नेलं आणि हे खूप विचित्र पद्धतीने हे सगळं सुरू आहे आणि खूप वाईट पद्धतीने हे सगळं बाहेर दिसतंय आणि याला या लोकांनी कॉमेडीचं स्वरूप दिलंय. तर ते फार विचित्र आहे. या सगळ्यावरती आज आपण बोलणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या दिवसापासून. मित्रांनो, काल राखी सावंत बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर तिच्याकडे पॉवर कीचा टास्क दिला होता. 2-2 सदस्य येणार आहेत आणि ते दोन्ही सदस्य मी कॅप्टन पदासाठी किती लायक आहे आणि समोरचा कॅप्टन पदासाठी किती लायक नाही हे पटवून द्यायचं आहे. त्यानंतर राखी एका सदस्याला पॉवर की देणार आहे आणि एका सदस्याला पाण्यात ढकलून देऊन त्याची पॉवर की काढून घेणार आहे. तर या टास्क अंतर्गत एकूण 6 सदस्यांना राखीने पॉवर की दिली. त्याच्यामध्ये अनुश्री, करण, सागर, तन्वी, रोशन आणि आपला छोटू डॉन प्रभू या लोकांना पॉवर की दिली. आता याच्यामध्ये बिग बॉस ट्विस्ट आणत विशाल कोटियान याच्याकडे ऑलरेडी टास्क करून त्याने पॉवर की मिळवली होती. तर त्याचा विशेष अधिकार विशालला दिला जातो आणि एका सदस्याची पॉवर की विशाल घेणार असतो. आता याच्यामध्ये विशाल नेमका कोणाचा गेम करेल? मला वाटलं होतं की तो नक्कीच तन्वीचा गेम करेल. पण मी असंही सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये, की विशाल जर चांगला प्लेयर असेल, तर तो नक्कीच सागरला या टास्कमधनं बाहेर काढेल. तो सांगू शकत होता, की "सागर, तुम्ही ऑलरेडी कॅप्टन झालेला आहेत किंवा कॅप्टन आहात. त्यामुळे मी तुमच्याकडनं ती पॉवर की काढून घेतो, कारण तुम्ही ऑलरेडी कॅप्टन झालेला आहेत." पण विशालने इथे चाल खेळली आणि एक स्ट्रॉंग कंटेस्टंट ज्याला खरंच कॅप्टन्सीची भूक आहे आणि तो कॅप्टन झाल्यानंतर आपले वांदे होऊ शकतात, असा एक स्ट्रॉंग कंटेस्टंट या रेसमधनं काढायचा आणि त्याने मग तन्वीला बाहेर काढलं. तन्वीबद्दल सांगायचं झालं ना, तर विशालने अगोदरच क्लिअर केलं होतं, की तन्वीला मी अजिबात कॅप्टन्सी देणार नाही. तन्वीला ना एक भूक आहे कॅप्टन्सीची, ती डे 1 पासून दिसून येत होती आणि कॅप्टन्सीसाठीच तन्वीने ही टोळी सोडली होती.
हे विशालला माहित होतं आणि विशालने तेव्हा पण सांगितलं होतं की मी तुला कॅप्टन बनवू देणार नाही आणि विशालने तेच केलं. आज त्याला संधी मिळाली आणि तन्वीला कॅप्टन्सीच्या रेस मधनं बाहेर काढलं. त्यानंतर मग तन्वीचा ड्रामा सुरू होतं की माझ्यावरती नेहमीच आरोप लावले जातात की तू लोकांचा वापर करते आणि हे तन्वीवरती अगदी शेवटपर्यंत आरोप असणार आहेत. त्यानंतर तन्वी इथे बोलताना दिसते की सगळेजण तोंडावरती गोड बोलत असतात आणि प्रत्येक जण इथे मागून गेम दाखवतो. आता हे तन्वीने सगळ्यांसाठीच सांगितलं होतं, पण इथे मिरची झोंबली ती म्हणजे सागरला. आणि त्यानंतर सागर बोलतोय मग करण मास्टर माइंड, स्वतः घोषित केलेला मास्टर माइंड, मग हा कसा मागे राहील. मग हे बोलायला लागले की तू का कशाबद्दल कोणासाठी बोलतेस, अरे तुमचा त्याच्यात काय संबंध, तुम्ही काय लावून घेता हे मनाला. सागरचं तुम्हाला मी स्पष्ट सांगू का, सागर हा डबल ढोलकी गेम खेळतो आणि तो प्रत्येक वेळी दिसतो सुद्धा. सागरचं असं ना वैयक्तिक मत नाहीये. कोणी सांगितलं हा बाबा, इकडून सांगितलं हा बाबा, आणि आता तुला मनाला लावून घ्यायची गरज काय. आणि त्यानंतर मग शेवटी जेव्हा त्याच्याकडे पुन्हा एकदा गेम फिरवण्याची संधी येते त्यावेळी तो कोणालाही नॉमिनेट करत नाही आणि मग तो सांगतो हा सागर आहे, हा बायस सागर आहे, तुम्ही ओळखू शकले नाही अजून सागरला. खरंच बाबा, अजून खरंच तुझा गेम आम्ही ओळखू शकलो नाही. नक्की सागर कसा आहे हे आपल्याला नंतर कळेल. तर इथे सागरने आणि करणने एवढं काय मनाला लावून घ्यायची गरज नव्हती, हे सगळ्यांसाठी होतं. करण आता जर बोलला नसता ना तन्वीच्या विरुद्ध, तर कदाचित करण सेफ असता या नॉमिनेशन मध्ये. तन्वीने लगेचच डोकं लावलं आणि करणला डायरेक्ट नॉमिनेट केलं. बरोबर, तन्वी म्हणजे एकदम तन्वी आहे. आता इकडे तन्वी बोलायला लागली, सागर आणि बाकीच्यांचं भांडण झालं. मग बाकीचे का शांत बसतायत काय, लगेच कोण आपला विशाल कोटियान आणि त्यानंतर ती अनुश्री, त्याच्याबरोबर आलेली राखी, हे लोक नाचायला लागतात. तन्वी बोलायला लागली का मग हे लोक आनंद उत्सव साजरा करायला सुरुवात करतात. तर अशा प्रकारे हा टास्क झाला. इथे विशाल कोटियानने आपल्या पावरकीचा वापर करत एक स्ट्रॉंग कंटेस्टंट कॅप्टन पदाच्या रेस मधनं बाहेर काढलं, ते म्हणजे तन्वीला. आता तन्वी आहे ती शेवटी, त्यानंतर मग तन्वी रडारड करायला सुरुवात करते. आता यामध्ये तन्वीला एवढं वाईट वाटतं, तिच्या मनावर एवढं ओझं झालेलं असतं, डोक्यावर एवढं ओझं झालेलं असतं, हा भार कमी करण्यासाठी आणि डोळ्यात आलेले जे काही अश्रू आहेत ते अश्रू कमी करण्यासाठी तन्वी थेट बिग बॉसने एक सिक्रेट रूम केलेली आहे. त्या सिक्रेट रूम मध्ये आपला भार हलका करण्यासाठी हळूहळू जाते आणि जाता जाता काहीतरी सांगून जाते. त्यामुळे बिग बॉसला ते दाखवायचं होतं की ही काहीतरी बोलते, पण आपल्याला ते नंतर मग स्पष्ट दिसलं. ठीक आहे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यानंतर आहे ना सागरचा डबल ढोलकी गेम पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. आता बघा सागर यावेळी अनुश्री वर्सेस प्राजक्ता, हे जे काही पॉवर साठी यांचं जे काही भांडण सुरू होतं, यावेळी सागरने प्राजक्ताची बाजू घेतली, कारण तो तिकडे बसतो आपल्या प्राजक्ताच्या टीम मध्ये. तर इकडे अनुश्री भडकते. अनुश्री का भडकते, कारण या सागरला आम्ही कॅप्टन्सी मिळवून दिली, त्याच्यासाठी आम्ही खेळलो, भिडलो, नडलो, आणि हा तिकडे गेला. मग आता सागरला वाटतं की नाही बाबा, त्याने आपल्याला काहीतरी दिलंय, मग आता तिकडे जाऊन काहीतरी करणं गरजेचं आहे, बोलणं गरजेचं आहे, आपलं मत मांडणं गरजेचं आहे. सागर जाताना सांगतो की मी तुमच्याकडे काय मदत मागायला आलो नव्हतो, पण तुम्ही मला दिलीत, त्याचा मी स्वीकार करतो. जर तुम्हाला माझ्याकडनं काही गरज असेल, काही अपेक्षा असेल, तर तुम्ही सांगा, मी मागे हटणार नाही. जरी मी त्या टीम मध्ये आता खेळत असलो तरी माझं जे मन आहे, माझं जे हृदय आहे ते तुमच्याकडेच आहे. तुमच्याकडेच ते मी ठेवलेलं आहे, गहाण ठेवलेलं आहे, कारण तुम्ही माझी मदत केली. बोला राजे, काय पाहिजे तुम्हाला माझ्याकडनं. अनुष्य सांगते की कॅप्टन्सीसाठी मदत हवी तुमची, द्याल का तुम्ही. मग हे जे सागर महाराज आहेत ते सांगतात की देणार आम्ही, तुम्ही सांगाल तसं करणार, कारण तुमचं मी मीठ खाल्लंय, त्या मिठाला मला जागावं लागेल. मग सागरकडनं अनुश्री नंतर मग सागरकडनं वचन घेतात की तुम्ही आम्हाला कॅप्टन्सीसाठी मदत करणार. तेव्हा सागर ही वचन देताना सांगतात की मी कॅप्टन झालेलो आहे, आता मी बाहेर थांबणार आहे, आता तुम्हाला मी मदत करणार आहे, कारण मी तुमचं मीठ खाल्लंय, त्या मिठाला मी जागणार आहे. त्यानंतर सागर तिथून थेट सागर आपल्या बाल्कनी ग्रुपकडे जातात, तिकडे मीटिंग भरवतात आणि त्या मीटिंग मध्ये, त्या सभेमध्ये ते सांगताना दिसत आहेत की मी तिकडे डील करून आलेलो आहे की मी त्यांच्यासाठी कॅप्टन्सीचा टास्क खेळणार आहे, कारण त्यांचं
मी मीठ खाल्लंय आणि मी मिठाला जागणारा माणूस आहे. प्राजक्ता ताई सांगतात, हो हो, तुम्ही मीठ खाल्लंय, त्या मिठाला तुम्हाला जागायचं आहे. तर त्या सागरने तिकडे डील केलेली आहे आणि ती डील मला असं वाटतं की त्यांच्या बाजून तो खेळेल. आता या सागरने तर डील केली, पण विशाल इथे सागरला सांगताना दिसतोय की आम्ही 4 लोक आहोत. हा, 1 2 3 4 3 मी सांगितले का? अरे इकडे रोशन पण आहे. हा रोशन आहे. हा चौथा इकडे फिरतो, हा रोशन आहे. तर अशी 4 लोक त्यांच्या टीम मध्ये आहेत. आता याच्यामध्ये विशाल सांगतो की सागर तू आमच्याकडे आहेस. मगाशी मी सांगितलं ना की हे जे हृदय आहे ना, ते हृदय सागरने इकडे ठेवलंय, बॉडीने तो तिकडे आहे त्या बाल्कनी ग्रुपमध्ये. विशाल स्पष्ट सांगतो की तू आमच्यामध्ये आहेस आणि आमच्या ग्रुपमध्ये एक 6वा सदस्य मी बघतो, तो म्हणजे प्रभूला. मित्रांनो, प्रभूला आहे ना, हे लोक आणू शकतात, विशाल खेचू शकतो असं दिसतंय. परंतु या प्रभूचा जीव आहे ना, तो तिकडे तन्वीच्या त्या टीमकडे अडकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पण विशाल इकडे स्पष्ट करतो की आम्ही 4 आणि त्यानंतर हा जो सागर आहे तो आणि त्यानंतर प्रभू, असे एकूण 2 कंटेस्टंट आपल्याकडे येऊ शकतात आणि हे लोक पाहिजेत. मी हा जो आहे ना, मी तुम्हाला एक 3 आणि 1 हा सांगितला ना, रोशन. रोशनची मानसिकता तशी दिसत नाही आता त्या ग्रुपमध्ये आणि आता 2-3 दिवस तुम्ही बघा, रोशन दिसतच नाही. त्यांच्या टीममध्ये आणि बिग बॉस जगामध्ये जास्त दिसत नाही. जेव्हापासून मित्रांनो जो काही बेडीचा टास्क दिलाय, त्या बेडीच्या टास्कमध्ये प्राजक्ताचा एवढा प्रभाव त्याच्यावरती पडलाय ना, की तो बोलेनासाच झालाय. आपले मुद्देही मांडताना दिसत नाही. शेवटचा मुद्दा त्याने मांडला होता तो म्हणजे अ, ओमकार सोबत. बाकी तो बिग बॉसच्या घरामध्ये दिसतच नाही. त्यानंतर विशाल इकडे करण, प्राजक्ता यांना आपला कॉम्पिटिटर समजतो. ब्रेकिंग न्यूज आणि यामध्ये दीपाली प्रभू आणि राकेश हे माझे कॉम्पिटिटर नाही. याच्यापेक्षा ही मोठी ब्रेकिंग न्यूज आली. इकडे तन्वी ओक्साबोक्शी रडताना दिसते आणि मग राकेश, बारकं आणि त्यानंतर दीपाली हे तिच्यासाठी जेवण घेऊन जातात आणि राकेश हा तिला जेवण भरवताना दिसतोय आणि राकेश सांगतो की जर माझ्याकडे पॉवर की असती तर माझाच गेम झाला असता. विशालने पहिल्यांदा मला काढलं असतं याच्यातनं आणि तू सेफ झाली असते. की अनुश्री तिथे जाऊन मस्तपैकी ऐकते काय चाललंय यांच्यामध्ये आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर तिकडे जाऊन सांगायचं. मला एक कळत नाही, हे एकाच घरामध्ये राहतात. ही अनुश्री त्या राकेशच्या ग्रुपमध्ये पण येते, तिकडे त्या करण शेठच्या ग्रुपमध्ये पण जाते. हे सगळं ऐकते, बोलते, त्यांच्याबरोबर सगळं डिस्कस करते आणि पुन्हा त्या विशालच्या त्या टोळीकडे जाते आणि बराच वेळ बसलेली असते. या लोकांना एवढी अक्कल नाही की आपल्याबरोबरही बसते, आपलं सगळं ऐकते, त्यांच्याबरोबर डिस्कस सुद्धा करते, तीही आपले काही मुद्दे मांडते आणि ही तिकडे जाते. पण तिकडे ती सांगत नसेल का? एवढं डोकं यांना नाही. म्हणजे राकेश तर सरळ सगळं सगळं बोलून जातो. त्यानंतर तो मास्टर माइंड, स्वतःला मास्टर माइंड म्हणून स्वतःचे पाठ थोपटणारा करण सोनावणे सगळा गेम प्लॅन तिच्या समोर उघड करतो. यांना एवढं पण कळत नाही की हे तिकडे जाऊन सांगत नसेल का? त्यानंतर राखीने आपली चाल खेळायला सुरुवात केली. सकाळचं गाणं वाजतं. त्यानंतर राखी एकेकाला उठवते. इथे अनुश्रीला देखील उठवताना ती दिसते. अनुश्री एका बाजूला एका बेडवरती झोपली आणि त्याच्या बाजूला विशाल कोटियान हा झोपलेला आहे. विशालला ती उठवते. विशाल उठतो. अनुश्री मात्र उठत नाही. तर थोडीशी राखी आणि अनुश्रीमध्ये तू तू मैमै पाहायला मिळाली. अनुश्री सांगते की मला अजिबात हे आवडत नाही. मी गाण्यावरती अजिबात नाचत नाही. आता एवढे दिवस झाले मी अजिबात जात नाही. राखी सांगते की बिग बॉस आपल्यासाठीच गाणं वाजवतात. 4-4 वेळा हे गाणं त्यासाठीच वाजवतात आणि आम्ही एवढे सीझन केलेत. याच्यावरती आपल्याला नाचायचं असतं, डान्स करायचं असतं, आपल्या लोकांना एंटरटेन करायचं असतं. पण अनुश्री सांगते की मला हे अजिबात पटत नाही. मला उठवायचं नाही. राखी सांगते की चला, मला छान मुद्दा इथे मिळालेला आहे. आता हिचे आपण वाजवूया. त्यानंतर इकडे केस सावरताना दीपालीबाई ह्या ज्या आहेत त्या राखीबद्दल बोलताना दिसतात. राकेश बरोबर हे सगळं डिस्कशन सुरू आहे की राखी आता पहिल्यासारखी राहिली नाही. ती फक्त एंटरटेनमेंट पुरतीच राहिलेली आहे. बऱ्याच गोष्टी आता तिच्यामध्ये चेंज झालेल्या आहेत. कदाचित ती एकटीच मुंबईमध्ये वगैरे राहते. त्यामुळे कदाचित ती तशी झाली असावी. बघा आता राखी राखी आहे. ती चेंज झाली की नाही चेंज झाली हे माहिती नाही. पण
राखी पहिल्यांदा जशी होती, काही काही मुद्दे मला दीपालीचे तेव्हा बरोबर वाटले. राखी जर बिग बॉसच्या घरामध्ये आली ना, तर कहर कहर व्हायचा बिग बॉसच्या घरामध्ये. तसं पाहायला सध्या तरी मिळत नाहीये. बघू आता पुढे राखी काय धमाल करते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यानंतर राखीने किचनचा ताबा घेतला आणि तिने 2 भाज्या बनवल्या. बाकी पीठ वगैरे पण मळून ठेवायला सांगितलं, की मी आता त्यानंतर चपात्या बनवणार आहे. तर ही गोष्ट कुठेतरी बायकांना बिग बॉसच्या घरातील खटकायला सुरुवात झाली. कारण किचन एक अशी त्या बिग बॉसच्या घरातील जागा आहे, की तिथे राडे होतात, भांडण होतं आणि किचन भोवतीच सगळे ते सदस्य जमलेले असतात. त्यामुळे दिसण्याची खूप संधी असते आणि हीच संधी कुठेतरी राखी सावंत आपल्यापासून हिरावून घेते का? असा बायकांचा कदाचित समज झाला आणि मग सगळ्या बायका एकवटल्या. अशा तर कधी अशा एकत्र येत नव्हत्या, परंतु त्या मुद्द्यावरती, किचनच्या मुद्द्यावरती एकवटल्या. इथे तन्वी सांगताना दिसते, की बिग बॉसच्या घरामध्ये 2 भाज्या राखीने केल्या. मग आपण आठवडाभर भाज्या कशा पुरवायच्या? हे चालणार नाही. तुम्ही बोलायला पाहिजे. किचनमध्ये इथं कोण होतं? त्यांनी बोलायला पाहिजे. तन्वी राखीबद्दल बडबड करत सुटली तिकडे आणि त्यानंतर जेव्हा खाण्याची वेळ येते, राखी किती छान ग तू त्या ढोबळ्या मिरचीची भाजी बनवलीस. छान. म्हणजे कोण डबल ढोलकी आहे इथे ना तेच कळत नाही. तन्वीच असं नाहीये, बाकी इतर सदस्य पण खाण्याचे आणि दाखवायचे दात वेगळे असा प्रकार बिग बॉसच्या घरामध्ये सगळ्यांच्याच बाबतीत पाहायला मिळतो. त्यानंतर विशाल इथे एक मुद्दा काढताना दिसतोय रोशनचा. तो मगाशी पण मी सांगितलं, की रोशनचा गेम आहे ना ऑफ झालाय. जेव्हापासून तो प्राजक्ताच्या काय म्हणू आपण त्या जोडी कबड्डी टास्कमध्ये गेला तेव्हापासून तो ऑफ झाला आणि मित्रांनो हे दिसून येते. रोशन असे जास्त मुद्देही मांडताना दिसत नाही. त्यातला शेवटचा जो काही मुद्दा होता तो ओमकार सोबत होता. त्यानंतर ओमकार गेला आणि रोशन शांत झाला. आज त्याला संधी होती. अ, रोशनच्या गळ्यामध्ये तन्वीचा अ, पाटी होती. तन्वीला तो नॉमिनेट करू शकत होता. पण माहिती नाही त्याने असं का केलं. कदाचित त्याला वाईट वाटलं असेल ज्या पद्धतीने सागर आणि करण बोलले, तन्वीला रडवलं. त्यामुळे कदाचित असं वाटलं असेल की जाऊ दे, आपण पण तिला का रडवायचं? त्यामुळे तो कदाचित शांत झाला असावा. तर ठीक आहे, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आता आपण घेऊया तो म्हणजे राखी आणि विशाल. मित्रांनो बघा, राखी बिग बॉसच्या घरामध्ये आली त्यानंतर बरेच सदस्य जे आहेत ना, ते थोडेसे घाबरले. काही अनकम्फर्टेबल फील करायला लागले. त्याच्यामध्ये राखी आल्यानंतर रुचिता पूर्णपणे बदलली. ते स्पष्ट दिसत होतं. रुचिता थोडीशी सेहमी-सेहमी अशी दिसायला लागली. त्यानंतर तन्वीचा जो गेम आहे ना, तो थोडासा वीक झाला. म्हणजे तन्वीला असं वाटलं, की यार मी बिग बॉसच्या घरामध्ये ड्रामे करते आणि ही खरी-खुरी ड्रामा क्वीन आली. तन्वी थोडीशी शांत झाली, परंतु तन्वी आज व्होकल झाली आणि तिने आपले मुद्दे व्यवस्थित मांडले. रुचिता थोडीशी शांत झाली होती आणि याच्यामध्ये विशाल कोटियान आहे ना, राखीच्या येण्यामुळे तो थोडासा शांत झाला आणि तो प्रत्येकाला म्हणजे त्यांच्या टोळीच्या ग्रुप मेंबरला सांगताना दिसतोय, की राखीपासून थोडंसं तुम्ही सावध राहा. राखीची फॅन फॉलोइंग बिग बॉसच्या बाहेर जबरदस्त आहे आणि राखी एक असं वादळ आहे, त्या वादळामध्ये ती तुम्हालाही घेऊन जाईल. त्यामुळे रुचिता आणि अनुश्री यांनी शांती घेतलेली आहे. कारण राखी काय आहे हे आपण फक्त बाहेरून बघितलंय, परंतु राखीसोबत अख्खं एक सीझन करणारा विशाल कोटियान आहे आणि त्याच्याबरोबर त्यांनी काम सुद्धा केलंय. त्यामुळे विशाल थोडीशी शांती घेताना दिसत होता. आज इथे राखी बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर राखीला दिसलं, की विशाल कोटियान आणि ही रुचिता आहे यांचं थोडंसं जास्तच पाहायला मिळतंय. जवळीक त्यांची आपल्याला पाहायला मिळते. बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांना हे सगळं दिसत होतं, परंतु त्यांनी तो मुद्दा केला नाही किंवा त्याच्यावरती कोणीही भाष्य केलं नाही. आज राखीला एक गोष्ट खटकली, की विशाल कोटियान हा जो बॉडी बिल्डर आहे, मास्टर माइंड, हा प्रत्येक वेळी त्या रुचिताचे पाय दाबत असतो, पाय चेपत असतो. मग हा मुद्दा कुठेतरी राखीला खटकला आणि ती मित्र म्हणून विशालला सांगताना दिसते, की हे अजिबात मला आवडत नाही. तू माझा एक चांगला मित्र आहेस आणि हे जे पाय वगैरे दाबण्याचं काम करतोस ना, तर हे मला अजिबात आवडलेलं नाही आणि हे बाहेर खूप वाईटरित्या जातंय. आता विशालला हे लगेच क्लिक झालं आणि तो तिथून उठला. पण मात्र ही गोष्ट आहे ना, ही रुचिताला जबरदस्त खटकली. रुचिता डायरेक्ट तर राखीला सांगू शकत नाही. मग ती फुसफुसायला तिने सुरुवात केली आणि मग नंतर
विशालने अनुश्रीने समजवण्याचा प्रयत्न केला की बाई ती कॉमेडी करते, पण या अगोदर विशालने स्पष्ट केलं की तू मला आवडतेस, आता तुझ्या बाजूने काय आहे ते तू सांग. आता नॅशनल टीव्हीवरती असं कोणी आवडाआवडी असते तरी पटकन असं कोणी सांगत नाही, हे स्पष्ट आहे. विशालने क्लिअर केलं त्याच्या बाजूने आणि त्या अगोदर अनुश्री सुद्धा सांगत होती की तुमचं चांगलं दिसतंय, प्रेम असेल मैत्री असेल हे चांगलं आम्हाला पाहायला मिळतं. अनुश्रीने त्याच्या बाजूने क्लिअर केलेलं आहे, परंतु रुचिताने अजून त्या गोष्टीला कुठल्याही प्रकारचा होकार दिलेला नाहीये. इथे जे काही राखीचे बोल आहेत ते कुठेतरी रुचिताला टोचतात की हे जे काही सगळे ती सांगते याच्यावरती आजपर्यंत बिग बॉसच्या घरातील कोणीही भाष्य केलं नाही. राखी आली ती भाष्य करते आणि हे खूप विचित्र प्रेझेंट होतंय. कारण हीच रुचिता होती की ती अनुश्रीचं जे काही राकेश बद्दल जे काही वाजलं होतं, बॅड टच, अमुक टच, तमुक टच, आता हीच रुचिता मस्तपैकी मित्राकडनं पाय दाबून घेते. तर कदाचित ते तिला झालं असेल की हे फार विचित्र जाते आणि या गोष्टीचा जाब आपण राखीला विचारावा. राखीला विचारायला गेल्यानंतर राखी आहे. राखीने हा मुद्दा उचलून धरला की मला ज्या पद्धतीने ते दिसतंय ते बरोबर नाहीये. आता याच्यामध्ये बाकीच्या लोकांनी देखील हात धुवून घेतला. मग इथे कोण आली ती दीपाली सय्यद हे आली. राकेश सुद्धा हसायला लागला, तन्वी सुद्धा हसायला लागली, बाकीचे सगळ्यांनी हात धुवून घेतला. आता या सगळ्यामध्ये आहे ना, बघा ही गोष्ट मला प्रचंड खटकली की बोलण्याच्या नादामध्ये दीपाली सय्यद यांनी पुन्हा एकदा तिचे मैदानी खेळ काढले. एवढंच काय तर गुरुकुलमध्ये तू हे शिकलीस का, तुझ्या आईने हे शिकवलं का, हे सगळं तिने काढलं. खरं तर हे काढायला नको होतं. हा मुद्दा पुन्हा एकदा भाऊच्या धक्क्यावरती वाजेल. आणि बघा रुचिताचा हा मायनस पॉईंट आहे. पुन्हा ती ट्रिगर झाली आणि मग ती सुटली. मग तिने काय बघितलं नाही, ना दीपाली ना राखी कोणी नाही. ही सुद्धा तुझ्या याची थू 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 थुकायला सुरुवात केली आणि बरंच काही झालं. या सगळ्यामध्ये आहे ना, बरीच समजूतदार लोक बिग बॉसच्या घरामध्ये आहेत, परंतु या कोणीही ना यांना कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यांनी कॉमेडीच्या रूपात ते घेतलं. आईवर बोलायचं नाही गाण्याच्या रूपात हे लोक बोलत होते. हा विशाल कोटियान हा कॉमेडी करतोय. अरे आपल्या मैत्रिणीला आईवरनं बोललं जातंय आणि तू कॉमेडी करतो. विशाल आला, त्यानंतर कोण करण आला आणि अनुश्री पण बहुतेक, करण, राखी हे लोक गाणे बोलतात. आईवरनं बोलायचं नाही असं काहीतरी त्यांचं ते गाणं. म्हणजे एवढा सिरियस टॉपिक आहे आणि त्याचा तुम्ही अशा प्रकारचा मुद्दा बनवता आणि याच्यामध्ये कोणीच काही बोलत नाही, आपले मुद्दे ठेवत नाही. तर हे फार चुकीचं आहे आणि दोघींकडनंही ही चूक झालेली आहे. बाकीच्याने ही चूक दाखवून देणं गरजेचं होतं. आता इकडे दीपालीकडनं पण पुन्हा त्याच गोष्टी झाल्या, ट्रिगर केलं गेलं रुचिताला आणि रुचिताकडनं पण बऱ्याच गोष्टी पुन्हा एकदा आल्या. आईवरनं बोललं गेलं, थुकणं वगैरे सगळं आलं, हाडतूड सगळं झालं. हा मुद्दा आता जो काही नॉमिनेशन टास्क येतो याच्यामध्ये तन्वीला ते वाचायला दिलं जातं जे काही आता टास्कमध्ये आहे. तर तन्वी बोलते की बिग बॉस मला एक बोलायचं आहे. बिग बॉस बोलते की बोला की काय बोलायचंय तुम्हाला, बोला. तन्वी बोलते बिग बॉस हा शो सगळेच बघतात, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेच बघतात. आता याच्यामध्ये हे हाडतूड वगैरे केलं किंवा आईवरनं हे बोललं जातं, हे कितपत योग्य आहे. आता बिग बॉस तुम्ही हे दाखवता की दाखवत नाही हे माहिती नाही, परंतु हे चुकीचं आहे. तन्वी बिग बॉस आहे, त्यांची टीम आहे, त्यांना काय दाखवायचं ते दाखवू दे, काय बोलायचं ते बोलू दे. त्यांची पर्सनॅलिटी आम्हाला दिसते, कोण काय बोलतं, त्यांची पर्सनॅलिटी, खरी पर्सनॅलिटी दाखवणे हा बिग बॉसचा शो आहे आणि तू सांगू नको काय दाखवायचं किंवा काय दाखवू नये. मग याच्यावरती बाकीचे लोक बोलतात आणि तन्वीलाही एवढा शहाणपणा करायची गरज नाही. तिकडे बिग बॉस आहेत ना, जर बिग बॉसला वाटलं असतं की हे चुकीचं आहे तर बिग बॉस तर तिथेच टोकलं असतं. आणि लोकांची पर्सनॅलिटी दाखवण्यासाठी हा शो आहे. कोण काय बोलतो, कोण किती पाण्यात आहे हे दाखवण्याचाच हा शो आहे. तर ठीक आहे, आता आपण नॉमिनेशन कडे वळूया. या नॉमिनेशन मध्ये इथे सागर कॅप्टन आहे त्यामुळे तो नॉमिनेट होऊ शकत नाही. राखी ही नव्याने दाखल झाली त्यामुळे तीही नॉमिनेट होणार नाही. त्यामुळे हे लोक संचालक असतात, म्हणजे हे डेंटिस्ट आहेत आणि बाकीच्या सदस्यांना एकमेकांचे दात पाडायचे असतात. आता इथे फार जुना 1947च्या अगोदरचा हा जो काही टास्क आहे, लॉंग एगो,
जो काही गळ्यात पाट्या घेऊन फिरायचा आणि त्याला नॉमिनेट करायचा, हा फार जुना टास्क आहे. पण इथे त्यांना दाताचं स्वरूप दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, गळ्यात कोणाच्या कुठल्या पाट्या ज्या काही दिसल्या त्या करणच्या गळ्यात आहे रुचिताची पाटी, रोशनच्या गळ्यात आहे तन्वीची, राकेशच्या गळ्यात अनुश्री, प्रभूकडे आहे रोशनची, त्यानंतर सचिनकडे प्रभूची, आयुषकडे राकेशची, विशालकडे सचिन भाऊची, अनुश्रीकडे प्राजक्ताची, दीपालीकडे विशालची आणि रुचिताकडे आयुष्य, अशा काही पाट्या आपल्याला पाहायला मिळतात. आता इथे बजर वाजल्यानंतर पहिल्यांदा जायचं, जे काही हातोडा आहे तो उचलायचा आणि त्याच्याने समोरच्या सदस्यांचे ज्यांच्या पाटी आहे त्या सदस्याला नॉमिनेट करायचं आहे. जसा हा टास्क सुरू होतो त्यानंतर प्लॅटिंग करायला सुरुवात होते. आता याच्यामध्ये पहिला बजर वाजतो आणि इथे तन्वी धावत जाते आणि ती थेट करणला नॉमिनेट करते. खरं तर कदाचित पहिल्या फेरीमध्ये करणला नॉमिनेट तिने केलं नसतं, परंतु करणने त्या टास्कमध्ये, पॉवरकीच्या टास्कमध्ये माती खाल्ली थोडीशी त्यामुळे करणला इथे तन्वी नॉमिनेट करते. आणि करण तसा तन्वीला सांगायला पण जास्त गेला नव्हता की भाई तुम्ही मला नॉमिनेट करू नका, आपण बघू. करण हा दुसऱ्याबरोबर डील करताना दिसत होता, पण तन्वीबरोबर त्यांनी डील केले नव्हते आणि त्याचा तोटा त्याला तिथे झाला. त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये सचिन हे बारक्याला नॉमिनेट करतं आणि हे होणारच होतं, बारकं हे नॉमिनेट होणारच होतं. सचिनच्या गळ्यामध्ये बारक्याची जेव्हा पाठी आली तेव्हाच कळालं की यांचं काहीतरी होणार आहे. त्यानंतर रुचिता ही आयुषला नॉमिनेट करते. आयुष हा व्यवस्थित समजवायलाच गेला नाही, म्हणजे आयुषचा बिग बॉसच्या घरामध्ये गेम आहे की नाही हाच मोठा प्रश्न आहे. तो बाकीच्या सदस्यांना पाठवतो डील करायला रुचिताशी. हा सांगतो की बघ तुला वाटत असेल तर मला ठेव, पण मला नॉमिनेट करत असेल तर योग्य कारण दे. अरे तू काय बिग बॉसच्या घरामध्ये गेम खेळलास की योग्य कारण तुझ्या बाबत द्यायचं? कन्व्हिन्स थोडं तरी कर रे मित्रा. बिग बॉसच्या घरामध्ये आलायस तर काहीतरी खेळ दाखव. झालं, इथे रुचिता धावत जाऊन त्याला नॉमिनेट करते. त्यानंतर विशाल जाऊ की नको शेवटी जाऊन सचिनला नॉमिनेट करतो. सचिन भाऊंचा देखील बिग बॉसच्या घरामध्ये तसा गेम नाहीये, त्यामुळे गेम नसल्या कारणाने विशालने त्याला नॉमिनेट केलं. अनुश्री प्राजक्ताला नॉमिनेट करते, म्हणजे हे खूप शॉकिंग होतं. अनुश्री प्राजक्ताला नॉमिनेट करते म्हणजे प्राजक्ताला शॉक. प्राजक्ता बोलते, अगं अनुश्री काय केलंस तू? नॉमिनेट केलं तुला, अजून काय केलं? तुम्ही गॅलरीमध्ये त्या बाल्कनीमध्येच मास्टर माइंडचा गेम खेळत बसा. अनुश्री पोरगी जाऊन तुला नॉमिनेट करून आली. अरे ज्या क्षणी करण इथे नॉमिनेट झाला, करणने लगेच गेम फिरवायला पाहिजे ना. तो कॅप्टन्सीचं घेऊन बसलाय रुचिताचं. करणकडे रुचिताचा कार्ड आहे. हे लोक कॅप्टन्सीच्या मुद्द्यावर डील करत सुटलेत. तुम्ही जर आत्ता बिग बॉसच्या घराबाहेर गेला तर कॅप्टन्सी काय चाटायची आहे का? एवढं तर डोकं ठेवा. त्यानंतर आता ठीक आहे, इथे प्राजक्ताला नॉमिनेट केलं रुचिताने, पण त्यानंतर पण हे डोकं वापरत नाही की आपल्यापेक्षा वीक कोण आहे याच्यामध्ये, त्याला पण नॉमिनेट करूया. कॅप्टन्सी गेली आता तेल लावत, आपण 2 कंटेस्टंट नॉमिनेट झालोय, अजून कोणाला तरी हे करूया नॉमिनेट. तुम्ही जा त्या राकेशकडे आणि राकेशला कन्व्हिन्स करा की अनुश्रीला नॉमिनेट कर. प्राजक्ता जाऊ शकत होते, प्राजक्ता राकेशची चांगली फ्रेंड आहे. आणि जर प्राजक्ताने सांगितलं असतं, कारण त्याने काल प्रपोज केलेलं, प्राजक्ताने जर सांगितलं असतं की तो नॉमिनेट करायचा आहे, राकेश गेला असता आणि नॉमिनेट केलं असतं. कॅप्टन्सीचे काय घेऊन बसलेत हे मला कळत नाहीये. ठीक आहे तुम्ही कॅप्टन पदाचे उमेदवार झालात, पण हे लोक तुम्हाला सपोर्ट करतीलच असं कशावरनं? मास्टर माइंड आम्ही असं गेम खेळतो, आम्ही तसं गेम खेळतो. फुस आहात तुम्ही, फुस एकदम ढूस आहात तुम्ही या गेम मध्ये. तुमचे एक एक मोहरे नॉमिनेट होत आहेत आणि तुम्हाला त्या कॅप्टन्सीच्या टास्कची पडली. तुमच्यापेक्षा वीक कंटेस्टंट कोण आहे त्याला तुम्ही नॉमिनेट करा ना. त्यानंतर आयुषलाही पाठवते, जा त्या राकेशला नॉमिनेट कर. राकेश तुमच्यापेक्षा स्ट्रॉंग प्लेअर आहे, त्याला तुम्ही नॉमिनेट करायला जाता. अरे तुमच्यापेक्षा वीक कोण आहे त्याला तुम्ही नॉमिनेट करा. ठीक आहे राकेशला तेवढी मतं मिळत नसतील, पण तो बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग प्लेअर आहे, तो जाणार नाही सध्या तरी. असा यांचा मास्टर माइंड गेम आहे.
आणि शेवटी राकेश त्याची आयुष्या गळ्यातली पाटी फाडून टाकतो. तर त्या राकेशचं हे जे काही वागणं आहे ना ते योग्य नाही. त्याच्यावरती रितेश भाऊ बोलतीलच, परंतु राकेशमध्ये ना तेवढी स्पोर्ट्समॅन स्पिरिट दिसत नाही. शेवटी बिग बॉसने ते मागवलं परत आणि आयुषला तो काही थांबवू शकला नाही. आयुष राकेशला नॉमिनेट करतो. परंतु इथे आहे ना प्राजक्ताने सांगायला हवं होतं राकेशला की तू अनुश्रीला नॉमिनेट कर, परंतु नाही. या लोकांची डील आहे. आता इथे हा जो आहे करणने विचार करायला पाहिजे की अनुश्रीने प्राजक्ताला नॉमिनेट केलं, मग मी का थांबायचं? मी रुचिताला नॉमिनेट करणार. करणने तो मुद्दा उचलून धरायला पाहिजेच होता की मी रुचिताला नॉमिनेट करणारच, कारण अनुश्रीने आपलं ठरलेलं होतं तरीही नॉमिनेट केलं. मी का करू नये? तर असे हे लोक मास्टर माइंड आहेत. शेवटी गेलं सगळं तेल लावत असं म्हणून आयुष्य जातो आणि राकेशला नॉमिनेट करतो. आता इथे मुद्दे दिले, ते मुद्दे मी कोणाचे इथे मांडत नाही. त्यानंतर सागरला एक संधी दिली जाते की एका सदस्याला तुम्ही नॉमिनेट करू शकता. सागर इथे गेम खेळतो की मला कोणालाच करायचं नाहीये, सगळे व्यवस्थित मला जे पाहिजेत होते ते सगळे नॉमिनेट झालेत. मला असं वाटतं की सागरला, प्रभू आणि सचिनला कदाचित आणायचं असेल. तेव्हा तन्वीला वाटलं असेल की यार माझा नंबर लागतो की काय, परंतु सागर सेफ गेम खेळा आणि सांग. मग सागर आपली कॉलर टाईट करत, माझा गेम तू पाहिला नाहीस, हा आहे सागर कारंडे, व्यवस्थित गेम खेळतो, हा बायस सागर कारंडे. तर मित्रांनो या टास्क अंतर्गत एकूण करण, प्रभू, त्यानंतर राकेश, आयुष, प्राजक्ता आणि सचिन असे एकूण 6 कंटेस्टंट यावेळी नॉमिनेशन मध्ये आलेत. आणि त्यानंतर अनुश्रीला इकडे प्राजक्ता आणि करण विचारताना दिसते की तू असं का केलं असतं. तो बोलते की नाही, मला असं वाटलं, तेव्हा माझ्या अंगात किडे आले, त्या किड्याने मला सांगितलं की आता प्राजक्ताला आपण नॉमिनेट करायचं. प्राजक्ता ओळखूच शकत नाही. अगं ती अनुश्री आहे, तुम्हाला एवढं पण कळत नाही. तिकडे राकेशच्या इथे जाऊन बसते, तिकडे आपल्याकडे येते, परत तिकडे जाऊन बसते. एवढं तर तुम्हाला कळायला पाहिजे. मध्ये सांगते की नाही हिच्यामुळे सगळं झालंय. आता हा विशाल सांगताना दिसतोय की बघा हे सगळं राकेशने तिला सांगितलं, पण ही अनुश्री स्पष्ट करून सांगते की मला राकेशने सांगितलं नाही, माझ्या अंगातच किडे होते, मला वाटलं, जस्ट मला वाटलं की चला तुम्हाला नॉमिनेट करायचं. हा पहिला राग अनुश्रीने इथे काढला आणि प्राजक्ताला इथे नॉमिनेट केलं. तर ठीक आहे, एकूण 6 कंटेस्टंट हे यावेळी नॉमिनेट झाले. तर मला असं वाटतं ना की आयुष, त्यानंतर प्रभू आणि सचिन दादा कुमावत यांच्यावरती या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्याची टांगती तलवार आहे. जर मित्रांनो आयुषने या आठवड्यात गेम दाखवला नाही तर तोच बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो 100 आणि 1%. तर काय वाटतं तुम्हाला या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत कोण जाईल बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? यासोबतच दीपाली आणि रुचिता जे काही बिग बॉसच्या घरामध्ये वागल्या, दोघांनी खूप अपशब्द वापरले, हे वापरायला नको होते, परंतु बाकीच्या लोकांनी या लोकांना समजवणं गरजेचं होतं. तर या सगळ्या प्रकारावर तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. तर यामध्ये आहे ना मित्रांनो टोळी टीमने जबरदस्त गेम दाखवला, खेळ दाखवला आणि आपले चारीच्या चारी मोहरे त्यांनी या नॉमिनेशन मध्ये सेव्ह केले आणि बाकीचे सदस्य मस्तपैकी नॉमिनेट केले. हे बाकीचे आपल्या आपल्यातच खेळत राहिले, मस्तपैकी लावून दिली, आपल्या आपल्यातच खेळत राहिले आणि हे मस्तपैकी सेव्ह झाले. काय वाटतं या टोळी टीम बद्दल आणि एकंदरीत आजच्या टास्क बद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.